तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल समोर येणार आहे। ठाकरे गट आणि शिवसेनेचं भवितव्य ठरणार आहे। दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार आहे। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोण पात्र ठरणार, कोण अपात्र ठरणार हे आज दुपारी 4 वाजता समोर येईल। मात्र या निकालाआधी राज्याचं राजकारण मात्र चांगलंच तापलंय। शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल समोर येतोय। दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहेत। या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर आज अखेर हा निकाल समोर येतोय। अँटी डिफेक्शन कायदा या देशामध्ये सक्षम करायचा असेल तर निर्णय आम्हाला अपेक्षित होणं अभिप्रेत या ठिकाणी। एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेली घटना आणि दुसऱ्या बाजूला घटना बदलण्याचा चाललेला प्रयत्न, यामधला हा निर्णय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय असणार आहे की विधिमंडळाचे अधिकार हे अबाधित ठेवायचे असतील तर अध्यक्षांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे आणि तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। तरच देशातल्या विधिमंडळाचे अधिकार कायमपणे राहतील। नाहीतर आज निर्णय चुकीचा घेऊन परत सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळाला तर उद्या सगळेच विषय विधिमंडळातले सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि म्हणून विधानसभा अध्यक्षाकडून पारदर्शकपणे हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असते। वेळकाढूपणा ते करतात। असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं, जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगाळल्या असं आपणच म्हणायचं। तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळंच काहीतरी करायचं जे आपल्याला सोयीस्कर असेल। उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी, ती सुद्धा 2 दिवसाची 3 दिवसाची नोटीस देऊन घ्यावी, हे तर कोर्टाने स्क्रॅप करून टाकलेलं आहे। हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रितसर मार्गाने आम्ही जातोय, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। या शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केलं पाहिजे, त्यांचं मंत्रिपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत। ही कायदेशीर बाब झाली, पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं होतं ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष। आता विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते त्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत, ते रामशास्त्री प्रभुण्यासारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे। आम्ही पक्षापासून वेगळे झालेलो नाही, आम्ही पक्षातून वेगळा गट निर्माण केलेला नाही, आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये विलीन झालेलो नाही। आमचीच मूळ शिवसेना आहे आणि हे नुसतं आम्ही म्हणत नाही तर माननीय केंद्रीय निवडणूक आयोग ज्याला राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे पक्ष कुठला, चिन्ह कुठलं हे ठरवण्याचा, त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही ग्राह्य धरलेली आहे आणि शिवसेनेचा अधिकृत सिंबॉल आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडून न्याय मिळेल। थोडा कालावधी आहे, आपण थांबा, निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलू आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।